श्री स्वामी समर्थ. नमस्कार. मी नंदिनी माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करत आहे. तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तत्पूर्वी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर शेजारचं जे बेलचं बटन आहे ते प्रेस करा, जेणेकरून जेव्हा मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. तर चला करूया व्हिडिओला सुरुवात. तर पहा, पितृपक्ष सुरू झालेला आहे आणि पितृपक्ष सुरू होऊन आज 3 दिवस झालेले आहेत आणि त्याचबरोबर उद्या बघा आहे संकष्टी चतुर्थी. तर ह्या पितृपक्षातील ही संकष्टी चतुर्थी जी आहे तर हिला खूप सारं महत्त्व आहे. त्यामुळे बघा आपल्याला उद्या आपल्या अंघोळीच्या पाण्यात अशी एक वस्तू टाकायची आहे, ज्यामुळे बघा तुमच्या कितीही कठीण इच्छा असू द्या, कितीही कठीण इच्छा असू द्या, ती पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाही. त्याचबरोबर तुमचे जे काही हितशत्रू असतील किंवा मग तुम्हाला शत्रुबाधा झालेली असेल किंवा शत्रुपीडा असेल तर असे हे शत्रूंचा सुद्धा नाश होईल, इतका हा प्रभावशाली उपाय आहे. तर संकष्टी चतुर्थी ही गणपती बाप्पांना समर्पित असते, हे तर सर्वांनाच माहीत आहे. आणि हे संकष्टी चतुर्थीचं व्रत जर आपण केलं तर आपल्या घरामध्ये पहा कोणत्याही प्रकारचे विघ्न येत नाही किंवा जे काही विघ्न येणार असतील तर ते सुद्धा टळतात. इतकं हे प्रभावशाली व्रत आहे आणि प्रत्येकालाच बघा हे व्रत करणं शक्य होत नाही. त्यामुळे पहा आपल्या घरामध्ये आपण छोटे छोटे उपाय करायचे आहे. संकष्टी चतुर्थीचं व्रत बघा हे सकाळी सूर्य उगवल्यापासून तर संध्याकाळी चंद्रदर्शन होईपर्यंत असतं. म्हणजेच काय तर संध्याकाळी चंद्राचं दर्शन करूनच जे काही आपण उपवास सोडायचा असतो तर ते व्रत समाप्त करत असतात. तर बघा चतुर्थीचं जे श्राद्ध आहे तर ते ह्याच दिवशी केलं जातं. म्हणजेच काय तर ही संकष्टी चतुर्थी जी आहे तर ती पितृपक्षात आलेली आहे. तर पहा म्हणूनच ह्या चतुर्थीला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झालेलं आहे. तर बघा ह्या चतुर्थीचा जो मुहूर्त आहे तर 2 ऑक्टोबर सकाळी 7:36 सुरू होणार आहे आणि त्याचबरोबर बघा चंद्रोदय 8:33 चंद्रोदय होणार आहे. म्हणजे चंद्राचे दर्शन करून चंद्राला ओवाळून नंतरच या चतुर्थीचे व्रत म्हणजे उपवास सोडला जातो. तर पहा यामुळेच आपल्याला उद्या सोमवारी चतुर्थीचं व्रत त्याचबरोबर सेवा उपाय ह्या सर्व गोष्टी आपल्याला उद्या करायच्या आहेत. यामुळेच बघा आपल्याला उद्या एक उपाय करायचा आहे. तर आपल्याला भरपूर असे उपाय उद्या करायचे आहेत, परंतु त्यातला हा एक उपाय आहे. म्हणजे अंघोळीच्या पाण्यामध्ये आपल्याला अशी एक वस्तू टाकायची आहे. ती वस्तू टाकल्यामुळे बघा तुमच्या ज्या काही इच्छा आहेत, म्हणजे काही पुराण्या इच्छा आहेत आणि त्या पूर्ण झालेल्या नाहीत, खूप कठीण इच्छा आहेत आणि त्या इच्छा तुमच्या पूर्ती होण्यासाठी हा म्हणजे कोणतीही तुमची कठीण इच्छा असू द्या ती तुमची एका दिवसात पूर्ण होईल, इतका प्रभावशाली हा उपाय आहे. आणि त्याचबरोबर बघा तुमचा एखादा शत्रू आहे आणि एखादा काय आपले तर भरपूर सारे शत्रू असतात. म्हणजेच काय आपल्या घरामधल्या व्यक्तीसुद्धा आपले शत्रू असू शकतात. त्याचबरोबर घरातलेच काय बाहेरचे सुद्धा आपले भरपूर सारे शत्रू असू शकतात. बाहेर म्हणजे आपल्या आसपास असे लोक राहतात की ते खूप कपटी असतात. त्यांच्या मनामध्ये आपल्या घराबद्दल वाईटच भावना असते. त्या व्यक्तीचं कधी वाईट होईल याचीच त्यांच्या मनामध्ये भावना असते. त्यामुळे असे हे शत्रू जे आहेत तर हे सुद्धा नष्ट होऊन जातील, इतका हा प्रभावशाली उपाय आहे. तर बघा आपल्या भरपूर साऱ्या इच्छा असतात, म्हणजे भरपूर कठीण इच्छासुद्धा असतात. तर ह्या इच्छा कधी कधी पूर्ण होत नाही. तर ह्या पूर्ण होण्यासाठी आपल्याला नशिबाची साथ हवी असते. तर ह्या नशिबाची साथ मिळण्यासाठी बघा आपण असे उपाय करायचे असतात, ज्यामुळे तुम्ही जे काही कष्ट करत आहात त्या कष्टाला तुमच्या नशिबाची साथ मिळेल. आणि त्याचबरोबर बघा आपले जे मित्र असतात किंवा मग घरातले व्यक्तीसुद्धा असू शकतात किंवा आसपासच्या व्यक्तीसुद्धा असू शकतात. तर ह्या व्यक्ती पहा आपल्यासमोर खूप चांगलं बोलतात आणि नंतर बघा थोडंसं पुढं गेले की लगेच आपल्याबद्दल वाईट बोलायला सुरुवात करतात. तर असे हे वाईट बोलणारे जे शत्रू आहेत आपले, अशी शत्रुपीडा जर आपल्या आयुष्यामध्ये असेल तर आपल्या घराची कधीच प्रगती होत नाही. म्हणजेच काय त्या शत्रुपीडा आपल्याला लागलेली. तर बघा जर तुमच्या आयुष्यामध्ये पण असे हितशत्रू असतील तर तुम्ही हा उपाय नक्की करा. तुम्ही एकदा उपाय तर करून बघा. नक्कीच तुमच्या शत्रूंचे जे काही मनामध्ये वाईट काही विचार असतात तर ते नष्ट होतील. ते इतके हे प्रभावशाली उपाय आहे. त्याचबरोबर
पितृपक्ष चालू झालेला आहे आणि ह्या पितृपक्षातले काही दोष असतील ते दूर करण्यासाठी सुद्धा हा अत्यंत प्रभावशाली उपाय आहे. म्हणजेच तुमचा ह्या उपायाने पितृपक्षातील दोषसुद्धा नाहीसा होईल. ज्या घरामध्ये बघा पितृदोष लागलेला असतो, वास्तुदोष लागलेला असतो, त्या घराची कधीच प्रगती होत नाही. म्हणजेच काय, ते कितीही प्रयत्न करू द्या, कितीही यश संपादन करू द्या, परंतु त्यांच्या घरामध्ये पैशाला पैसा टिकत नाही किंवा मग त्यांच्या घराची प्रगतीच होत नाही. त्यांचे कोणतेच कारणे लागत नाही. म्हणजेच काय, त्यांचे कोणतेच कामं होत नाही. तर बघा, तुम्हाला उपाय काय करायचा आहे, तर आजच तुम्हाला संध्याकाळी थोडीशी तयारी करायची आहे. तर बघा, आज संध्याकाळी काय करायचं आहे की आपल्याला थोडंसं खडे मीठ घ्यायचं आहे आणि ते एका वाटीमध्ये घ्या. तर काय करा, ते मीठ जे आहे खडे मीठ, तर ते उजव्या हातात घ्या आणि खालून डावा हात लावा आणि मूठ बंद करा. आणि हे जे काही मीठ आहे तर ते तुम्हाला घरातल्या प्रत्येक व्यक्तीवरून उतरवायचं आहे. म्हणजेच काय करायचं, तर पहिल्यांदी एका मूठ भरून आपल्याला मीठ घ्यायचं आहे, खडे मीठ, आणि ते एका व्यक्तीवरून उतरवायचं आणि एका प्लेटमध्ये टाकून द्यायचं. म्हणजेच एका प्लेटमध्ये ठेवायचं. तर लगेच दुसऱ्या व्यक्तीवरती उतरवण्यासाठी दुसरं मीठ घ्यायचं, दुसरं खडे मीठ घ्यायचं हातामध्ये, दुसऱ्या व्यक्तीवरून उतरवायचं आणि पहिल्या प्लेटमध्ये आपण जे मीठ टाकलेलं आहे त्याच प्लेटमध्ये हे मीठ पण टाकायचं. म्हणजेच काय, तर हे सर्व दाणे जे मिठाचे ते सर्व व्यक्तींवरून उतरवून घ्यायचे आहेत आणि एकाच प्लेटमध्ये सगळ्यांचे उतरवलेले जे काही मीठ आहे ते टाकायचे. तर बघा, अगदी लहान मुलांपासून तर मोठ्यांपर्यंत तुम्हाला हे मीठ प्रत्येकावरून उतरवून घ्यायचं आहे. वेगवेगळं मीठ उतरवायचं आहे आणि एका प्लेटमध्ये आपल्याला घ्यायचं आहे. आणि बघा, जर तुमच्याकडे खडे मीठ नाही तर मग तुम्ही जे काही बारीक मीठ तुम्ही भाजीमध्ये टाकतात ते मीठ घेतलं तरी चालेल. आणि पण बघा, शक्यतो खडे मीठ जर असेल तर खूपच चांगलं. तर बघा, ही जी मीठ घेतलेली आपण वाटी आहे, सगळ्यांचं मीठ आपण उतरवून त्यामध्ये टाकलेली वाटी जी आहे, तर ती तुम्हाला पूर्ण रात्रभर, म्हणजे आज रात्री तुम्ही हा उपाय करणार आहात, तर आज रात्री तुम्ही पूर्ण रात्रभर ती वाटी ईशान्य कोपऱ्यामध्ये ठेवून द्यायची आहे. तर बघा, सकाळी उठल्याच्या नंतर प्रत्येक व्यक्तीने थोडं थोडं त्या वाटीतलं मीठ घ्यायचं आहे आणि त्याबरोबर थोडीशी चिमूटभर हळदसुद्धा प्रत्येकाने प्रत्येकाच्या अंघोळीच्या पाण्यामध्ये घ्यायची आहे आणि ह्या पाण्याने तुम्हाला अंघोळ करायची आहे. आणि पहा, अंघोळ करताना काय करायचं आहे, तर अंघोळ करताना प्रथम एक मग भरून घ्यायचा आहे, तो तुमच्या उजव्या खांद्यावरती ओतायचा आहे. त्यानंतर दुसरा मग भरून घ्यायचा आहे, तो दुसऱ्या डाव्या खांद्यावरती ओतायचा आहे. आणि त्यानंतर तिसरा मग भरून घ्यायचा आणि तो तुमच्या डोक्यावरती टाकायचा आहे. अशा प्रकारेच आपल्याला उद्या अंघोळ करायची आहे. म्हणजेच काय, आज संध्याकाळीच तुम्ही हा उपाय करायचा आहे आणि सकाळी ते तुम्हाला अंघोळीच्या पाण्यामध्ये घ्यायचं आहे. आणि त्यानंतर बघा, परत एकदा स्वच्छ पाणी घेऊन परत एकदा स्वच्छ पाण्याने अंघोळ करायची आहे. तर अशा प्रकारे बघा, तुम्हाला उद्या संकष्टी चतुर्थीला, म्हणजेच पितृपक्षातील संकष्टी चतुर्थीला असा हा उपाय उद्या करायचा आहे. तर बघा, तुम्हाला जर मासिक पाळी असेल किंवा मग सुतक असेल, विटाळ असेल, तर यामध्ये हा उपाय करावा का? तो अजिबात नाही. ह्यामध्ये तुम्हाला हा उपाय करायला जमणार नाही. तर हा उपाय केल्याने बघा, तुमची सर्वात कठीणातील कठीण जी इच्छा आहे तर ती 1 दिवसात, म्हणजे 24 तासामध्ये ती पूर्ण होईल. त्याचबरोबर बघा, प्रखर पितृदोष असेल तर तो पितृदोषसुद्धा दूर होईल आणि त्याचबरोबर जे काही तुमचे हितशत्रू असतील तर ते शत्रूसुद्धा नष्ट होतील. इतका हा प्रभावशाली उपाय आहे. तर बघा, अशा प्रकारचा हा उपाय अगदी साधा आणि सोपा उपाय आहे. तर हा उपाय केल्याने तुम्हाला मी सांगितलंच आहे की काय काय गोष्टी घडणार आहेत. तर अशा प्रकारचा हा उपाय तुम्ही आज संध्याकाळी करायचा आहे आणि उद्या संध्याकाळी तो आपल्याला आचरणात आणायचा आहे. तर चला, इथेच करते व्हिडिओचा एंड. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. परत व्हिडिओ असेच छानशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी